नमस्कार VIP. नमस्कार. काय म्हणते? काय कुठं दौरा शीतलकडे चाललंय काय? आव नाही नोट्स आणायला चालली. नाही आम्हाला वाटलं शीतलकडे चाललंय काय. काय जेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्ही शीतलकडे चाललेला असताना. मी जेव्हा शीतलकडे निघाले असं सांगते ना, तेव्हा मी शीतलकडे चाललेली असते. कळलं का? आणि हो भैया, जो माणूस आपल्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यावर एवढा बी अविश्वास दाखवणं बरं नाही. अहो तुम्ही नुसते प्रयत्न करताय हो, पण मामी त्यांनी अटॅक केलं ना डायरेक्ट. मम्मीनं डायरेक्ट अटॅक केला हे खरंय, पण मी पाया मजबूत केला म्हणूनच बर का. ते काय का असं ना, पण आमचं काम होत आहे ना. लग्नाच्या बोलणी चालू झाल्या, पत्रिका बित्रिका चालू झाल्या. लय बी खुशी होऊ नका. शीतलच्या घरातले जरी लग्नाला तयार झाले तरी शीतल तयार व्हायला पाहिजे ना. जयश्री का मुशेस असं बोलताय? हा का आमचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही? मला बी मस्त वाटतंय तुमचं लय चांगलं व्हावं. हा पण कसं आहे ना, जरा रिअल मध्ये पण विचार केला पाहिजे. शीतल वय म्हणाली तर आणि तरच लग्न होणार आहे. काय टॅलेंट? हो, म्हणजे लग्न ती हो म्हटलं होणार. ती हो म्हणणार भैया. अरे ती होय म्हणणारच. तुम्ही काही काळजी करू नका. थिंक पॉझिटिव्ह. आणि ती नाही म्हणल अशी परिस्थिती मी येऊ देणार नाही. अहो तसं झालं तर चांगलंच आहे. अहो होणारच ना. जयश्री, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आमच्या प्रयत्नांना यश येतंय, तुमचं काय नाही. आमचं जुळलो हो, तुमचं काय? म्हणजे अहो आमचं लग्न शीतल संग होणारच आहे, पण मामी तुमच्या ना अजिंक्यच्या लग्नाला रेडी होईल का? बघा बघा, जरा विचार करा. आणि तुमचं ठरलंच तर आम्हाला लग्नाला बोलवा बरं का. आणि सन विवी आमच्या इथे श्रीकृपे करून चिरंजीव हर्षवर्धन देशमुख आणि ची सौका शीतल पवार यांचा शुभविवाह करण्याचे योजले आहे. आहेर आणू नका. आपली उपस्थिती हाच आमच्यासाठी अनमोल आहे. निमंत्रक समस्त वारसदार ग्रुप चांदवडी. लग्नाला नक्की यायचं बर का. हा येतो. शीतलचं हर्षवर्धन बरोबर लग्न झालं तर अजिंक्य माझे होतील. पण हे वाटतंय तेवढं सहज सोपं नाही. प्रॅक्टिस करायचीच आहे, पण त्याआधी तुला एक लय महत्वाचं सांगायचं आहे. जे काय ना ते प्रॅक्टिस नंतर चल. अरे महत्वाचं आहे लक्का. मला माहिती आहे तुझं किती महत्वाचं असतं ते. ऐक तरी, हे बघ, प्रॅक्टिस पुढे मला काय महत्वाचं नाही. सांगतो की लक्का. बरं बोल पटकन. हा, की शीतल सारखी गर्लफ्रेंड तुला मिळाली म्हणजे तू लय लक्की आहेस. पण तसं काय नाही. काहीतरी काय बोलतोयस? का आपला आजा पण लकी आहे की. तो बी लक्की आहेच की, पण शीतल एवढाही लक्की नाही. का? कारण तू तिच्यासाठी एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस. म्हणजे बघ, तू तिला सोडायला जातोस, न्यायला बी जातोस, आणि तिला पहिला मेसेज करतोस, तिला समजून पण घेतोस. अरे शीतल म्हणजे आग आहे, आग. आणि तिला तू तळ हातावर घेऊन कुरवाळतोस. म्हणजे बघ, तू परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस तिच्यासाठी. आजा, म्हणूनच तुझ्यासारख्या परफेक्ट बॉयफ्रेंडला ना आमच्या सिंगल संघटनेचा सलाम. हा, इतक्या आजसारखा परफेक्ट बॉयफ्रेंड मिळायला पुरुषनी 7 जन्म वाट बघायला लागते. वय सॉरी लेट नाही झाला. नाही
हा तुला कायच वाटत नाही का? कशाचं? 5 मिनिटं झाली मी इथे येऊन थांबले माहितीये. मग लेट झालं का असं विचारायला तुला काहीच वाटत नाही? अगं सॉरी, ते मामाला कारखाना सोडा गेलो ना म्हणून लेट झालं. ते काय बी असू दे, लेट होणार आहे तर सांगायचं ना मला. अगं पण मला काय माहित लेट होणार आहे ते. तुला काय माहित असतं? हा, काय माहितच नसतं तुला. मला नेमकं काय म्हणायचं हे माहित नसतं. मी नेमकं काय म्हणते हे माहित नसतं. मग काय माहित काय असतं तुला? अगं पण शितले फक्त 5 मिनिटं लेट झालाय की. फक्त 5 मिनिटं? अरे 5 मिनिटं झाली मी इथे येऊन थांबले माहितीये, आणि तू फक्त 5 मिनिटं म्हणतोयस व्हय? इथं मूर्खासारखी उभी राहून वाट बघते तुझी. इथनं माझ्या समोरनं 2 बस बी येऊन गेले माहितीये. गेले असते ना मी. तुला माहित होतं ना माझे एक्स्ट्रा लेक्चर आहेत ते. अगं हो, अगं खरंच सॉरी. सॉरी झालं. सॉरी म्हणलं की झालं ना सगळं. मग पोरांना ना सॉरी शिवाय दुसरं काही येतच नाही. अगं तसं नाही, पण मी काय मुद्दामून केलंय का? आणि माग तुला माग माग काय? हा? म्हणजे माग मी लेट केलतं म्हणून तू आता लेट करतोयस असंच ना? नाही तसं नाही. मग कसं? तसंच आहे. मग माग काय? काय नाही, बस चल. नाही नाही नाही, काय नाही. कसं काय म्हणतास? बोल काय नाही, लेट होतोय, चल. पटकन बोल. 10 अगं खरंच काय नाही तर. 9 8 शितले बघ, माग तुला पण 2 तास लेट झाला होता. म्हणजे आता सगळं वसूल करणार तू? नाही. म्हणजे हिशोब ठेवायला चालू केलंयस? मी कधी चुकते, कधी चिडते, कधी लेट येते, हे सगळं बोलून दाखवणार तू आता? आणि मी तेव्हा तुला विचारलं होतं लेट झालंय का? नाही, लेट नाही झालं. मला तर सुट्टी आहे म्हणलं होतास का नाही? गाडीवर बसताना बी विचारलं होतं, तेव्हा बी नाहीच म्हणला होतास. मग आता काय झालं? काय नाही. मग असं बोलून का दाखवतोयस? सॉरी, आता लेट झाले, परत नाही होणार. का? 5 मिनिटांना काय होणार आहे? 2 तास वसूल करायचेत ना? रोज 1-1 तास लेट होत जा, म्हणजे सगळं व्याजासहित वसूल कर. हा, अगं नाही, परत लेट होणार, नाही होणार. लेट यायचं ते यायचं आणि वरनं असं म्हणायचं. तू ना असंच लेट करत जा सगळीकडं. अगं सगळीकडे कुठं? पहिल्यांदाच तर. आता लेट आलाय, पण मला नेमकं काय म्हणायचं ना हे काय बी लेट होतं तुला. हे समजायलाच लेट होतं तुला. प्रपोज करायला लेट. आता मला घरच्यांना विचारायला बी लेट कर, म्हणजे माझं लग्न होऊ जाऊ दे. तू लेटच करत बस, जाते मी. अगं शितले ऐक की. अजब, मला काय वाटतं माहितीये, आपलं ना जुळतच नाही. काय बी नीट घडना झालंय. आपण नको राहायला एकत्र. अगं शितले हे बघ, तू आता चिडलीस ना म्हणून असं बोलतेस. नाही बस, थांबूया आपण. अगं पण बिन काय नाही. हे बघ, आता तुम्हाला सोड, इशे सोडूया आपण. अगं ऐक जरा माझं. आता उगाच लेट करू नकोस. सोड मला. पुढे सरक. चल आता. आपला अजिबात जुळत नाही.